या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अहिल्या मनाशी विचार करत म्हणत असते की अनुष्का आदित्यला तिच्या घरी घेऊन जाणार नाही, ती इतकी मूर्ख नाहीये. पण मग तिने आदित्यला नक्की कुठे नेलं असेल. आणि त्याच वेळी प्रिया म्हणते की आई, आपण पोलिसांची मदत घ्यायची का? परंतु अहिल्या म्हणते की नाही प्रिया, अनुष्काने सांगितलं आहे की ही गोष्ट पोलिसांना कळवायची नाही आणि मला आदित्यच्या जीवाबाबत कोणतीही रिस्क घ्यायची नाहीये. मी एकटीच अनुष्काकडे जाणार आहे. आणि ते ऐकून प्रिया घाबरते आणि लगेच ही गोष्ट प्रीतमला सांगण्यासाठी निघते. तितक्यात मोहन त्या ठिकाणी येतो आणि अहिल्याला म्हणतो की वहिनी, मला त्या अनुष्काचं लोकेशन ट्रेस झालं आहे, मी तुम्हाला सगळे डिटेल्स पाठवलेत. तर अहिल्या म्हणते की ठीक आहे मोहन, मी लगेच तिकडे जाण्यासाठी निघते आणि आदित्यला घेऊन येते. मात्र मोहन म्हणतो की नाही वहिनी, तुम्ही एकट्याने तिकडे नाही जायचं, मी आधी जाऊन बघून येतो, त्यानंतरच तुम्ही या. परंतु अहिल्या त्याला विचारते की मोहन, तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का? तर मोहन म्हणतो की वहिनी, विश्वास आहे, पण त्या दोघी जणी किती मूर्ख आहेत माहिती आहे ना तुम्हाला, त्या काही करू शकतात. तर अहिल्या म्हणत असते की म्हणूनच मोहन, मला तिकडे एकटीला जाऊ दे, मला आदित्यच्या बाबत आता कोणतीही रिस्क घ्यायची नाही आहे. तर मोहन म्हणतो की वहिनी ठीक आहे, तुम्ही एकटीने जा, मात्र तुमच्या आजूबाजूला आपले लोकसुद्धा असतील काही अंतर ठेवून. आणि त्याचं ते बोलणं अहिल्याला सुद्धा पटतं आणि ती लगेच गाड्या काढायला सांगते. दुसरीकडे प्रिया तिच्या खोलीत जाते आणि प्रीतमला कॉल करते. प्रीतम तिला काय झालं आहे हे विचारतो. तर प्रिया रडतच सांगते की प्रीतम, त्या अनुष्काचा कॉल आला होता, तिने आदित्य दादांना किडनॅप केले. आणि हे ऐकून प्रीतम आणि पारू खूप घाबरतात. प्रिया रडतच सांगत असते की तिने आईंना एकटीलाच तिकडे बोलावून घेतलं आहे आणि आई तिकडे जाण्यासाठी निघाल्यात. मला खूप भीती वाटते, काय करू ते सुचत नव्हतं म्हणून तुम्हाला कळवलं. तर प्रीतम म्हणतो की प्रिया, काही कर पण आईला थांबव, आईने तिकडे जाता कामा नये, नाहीतर त्या दोघांच्याही जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. आणि ते ऐकून प्रिया मग पळतच अहिल्याकडे जाण्यासाठी निघते. तर इकडे पारू खूप रडत असते, तिला सतत तिच्या आणि आदित्यच्या लग्नाचा क्षण आठवत असतो. तर प्रीतम तिला म्हणत असतो की पारू, तू रडू नको, आपण दादाला काही होऊ द्यायचं नाही. तर दुसरीकडे अहिल्या अनुष्काने जे लोकेशन सांगितलेलं असतं तिकडे जाण्यासाठी निघते. मोहन तिला म्हणत असतो की वहिनी प्लीज स्वतःची काळजी घ्या. आणि मग तो त्या बाउन्सर्सला सुद्धा तशा सूचना देतो आणि मग त्या गाड्या बंगल्यातून बाहेर पडतात. त्या गाड्या गेल्यानंतर प्रिया धावत पळत बाहेर येते, ती घाबरलेली असते. तर मोहन तिला समजावत म्हणतो की काळजी करू नको, आपली माणसं आहेत वहिनींसोबत, आणि तो तिला आतमध्ये घेऊन जातो. दुसरीकडे आदित्य अजूनही बेशुद्धच असतो. तर अनुष्का त्याच्या तोंडावर पाणी मारून त्याला शुद्धीवर आणते. मात्र मग त्यानंतर ती त्याचे जोरात केस पकडते आणि त्याला त्रास देत म्हणू लागते की आदित्य, जरा आजूबाजूला बघ आणि सांग, हे जग किती सुंदर आहे ते, तुला आवडली का ही जागा? आपण लग्नानंतर ना इथेच राहूयात. आणि ते ऐकून आदित्य चिडून म्हणतो की अनुष्का, तू हे सगळं खूप चुकीचं करते, आई तुला जिवंत सोडणार नाही. तर अनुष्का हसतच म्हणते की हा विचार करण्यापेक्षा ना मी तुझ्या आईला जिवंत सोडते की नाही याचा विचार कर. आणि ते ऐकून आदित्य तर खूपच घाबरतो. तर अनुष्का हसतच त्याला सांगते की मला तुझी खूप काळजी आहे, म्हणूनच मी माझ्या लाडक्या अहिल्या मॅमला इथे बोलावून घेतले, आता बघूयात तुमच्या दोघांपैकी कोण वाचतं ते. आणि त्यानंतर आदित्य पुन्हा बेशुद्ध होतो. दुसरीकडे अहिल्या तिच्या त्या माणसांसोबत अनुष्काला भेटण्यासाठी निघालेली असते. तिला सतत अनुष्काचं बोलणं, पारूने तिला सांगितलेलं अनुष्काचं सत्य आणि याआधी घडलेल्या घटना आठवत असतात. आणि मग त्यानंतर ती सरळ पारूला कॉल करते. पारू रडतच तिला विचारते की देवी आई, कुठे आहात तुम्ही प्लीज त्या अनुष्का मॅडमला भेटण्यासाठी एकट्या जाऊ नका. मात्र त्यावेळी अहिल्या म्हणते की पारू शांत हो आणि माझं बोलणं ऐकून घे, मी अनुष्काला भेटण्यासाठी एकटी निघाली आहे, मी आदित्यला वाचवेलच, पण जर या सगळ्यात माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर तू माझ्या घराला सावर. आणि ते ऐकून पारू खूप घाबरते. ती म्हणत असते की देवी आई, हे काय बोलताय तुम्ही? तर अहिल्या म्हणते की पारू रडू नको, श्रीकांतला बीपीचा त्रास आहे, त्याला वेळेवर त्याच्या गोळ्या दे, माझ्या प्रीतमला आणि आदित्यला मैत्रीच्या नात्याने जीव लाव. आणि प्रिया तर तुझ्या लहान बहिणीसारखी आहे, तिला अजून जग माहिती नाही, तिला तू सगळं काही शिकव, हळूहळू ती सगळं शिकेल, माझ्या किर्लोस्कर कुटुंबाची जबाबदारी. मात्र अहिल्या पुढे काही बोलणार त्याआधीच तो कॉल कट होतो. पारू खूपच घाबरते, नेमकं काय घडलंय तिला समजत नाही. आणि त्याच वेळी अहिल्याच्या गाडीच्या पुढे आणि पाठीमागे ज्या त्या बाउन्सर्सच्या गाड्या असतात त्यांच्यामध्ये दोन वेगळ्याच गाड्या येतात आणि अहिल्याची गाडी एका वेगळ्याच रस्त्याने पुढे जाते. आणि त्यानंतर जेव्हा ही गोष्ट त्या बाउन्सर्सच्या लक्षात येते तेव्हा ते खूप घाबरतात. तर इकडे पारूसुद्धा रडतच अहिल्याला पुन्हा पुन्हा फोन करायचा प्रयत्न करत असते, पण काहीच उपयोग होत नाही. ती याबद्दल प्रीतमला सांगते आणि मग ते दोघे
दोघेजण लगेच घरी जाण्यासाठी निघतात. इकडे प्रिया तर खूप रडत असते, स्वतःलाच दोष देत असते. तर श्रीकांत म्हणत असतो की प्रिया काळजी करू नको, अहिल्याला काही होणार नाही. आणि त्याच वेळी मोहनला त्या बाउन्सर्सचा कॉल येतो आणि ते जे काही सांगतात ते ऐकून मोहन तर खूपच घाबरतो आणि म्हणतो की हे कसं शक्य आहे. त्यामुळे श्रीकांत आणि प्रिया त्याला काय झाले हे विचारतात. तर तो सांगतो की वहिनींची गाडी अचानक गायब झाली, वहिनी कुठे गेल्यात तेच कळलं नाही. आणि हे ऐकून श्रीकांत आणि प्रियाच्या पायाखालची तर जमीनच सरकते. तर दामिनी मूर्खपणा करत मध्ये म्हणते की जसं त्या दोघींनी हरीशला आणि त्याच्या भावाला मारलं तसं आता त्या वहिनींना आणि आदित्यला सुद्धा मारणार का. आणि ते ऐकून मोहन तिच्यावर हात उगारायला पुढे जातो, पण श्रीकांत त्याला थांबवतो. मात्र त्यानंतर अहिल्याच्या काळजीमुळे श्रीकांतची तब्येत खूपच बिघडते आणि त्यामुळे घरातील सगळेच जण घाबरतात. प्रिया पटकन त्याला त्याची औषधं देते, तर मोहन त्याला त्याच्या खोलीत घेऊन जातो. त्यानंतर प्रीतम आणि पारू घरी येतात आणि काय घडले हे विचारतात. प्रिया रडतच सांगते की प्रीतम, आपल्या आई गायब झाल्या आहेत, त्यांची गाडी नेमकी कुठे गेली आहे काहीच कळलं नाही. आणि आता बाबांची तब्येतसुद्धा बिघडली. आणि हे ऐकून प्रीतमला तर मोठा धक्का बसतो. तो म्हणत असतो की मी त्या दोन्ही बहिणींना सोडणार नाही. पण प्रिया त्याला थांबवत म्हणते की आता आपण बाबांजवळ असणं गरजेचं आहे. आणि मग ती प्रीतमला घेऊन श्रीकांतकडे जाते. तर पारू मनाशी विचार करत म्हणत असते की हे सगळं काय सुरू आहे. देव्याई अचानक कुठे गेल्या असतील, नक्कीच त्यांना त्या दोघींनी नेलं असणार. पण आता काही करून मला आदित्य सरांचा आणि देव्याईंचा जीव वाचवायलाच हवा. दुसरीकडे अनुष्काची माणसं अहिल्याला त्या ठिकाणी घेऊन येतात. त्यांनी अहिल्याचे हातही बांधलेले असतात. आणि मग अनुष्का हसतच तिच्या पुढे जाते. ती म्हणत असते की बघ अहिल्या, शेवटी हिम्मत करून मी तुला उचललंच ना. आता कुठे गेली तुझी ती पॉवर, तुझा माज, तुझी संपत्ती आणि तुझं साम्राज्य. आणि ते ऐकून अहिल्या म्हणते की अनुष्का, तू मला इथे घेऊन आली नाहीस तर मी स्वतःच्या मर्जीने इथे आले आहे. कारण माझा आदित्य इथे आहे, मला त्याला बघायचं आहे म्हणून मी इथे आली आहे. आणि मी अपेक्षा करते की त्याला तू काही केलेलं नसणार आहे, कारण माझा रोष ओढावून तुला काही मिळणार नाही. आणि ते ऐकून अनुष्का हसतच म्हणते की काळजी करू नकोस अहिल्या, मी माझ्या नवऱ्याचं कशाला काही बरं वाईट करेल. आणि मग ती अहिल्याला आदित्य दाखवते. आदित्यची अवस्था पाहून अहिल्या घाबरते आणि त्याच्या जवळ जाते. आदित्य रडतच तिला विचारत असतो की आई तू इथे कशासाठी आली. आणि तो अनुष्कावर मोठ्याने ओरडतो. तर अनुष्का म्हणत असते की काय रे आदित्य, मगाशी तर तू म्हणत होतास ना की तुझी आई तुला वाचवेल, आता बघतेस ती तुला कशी वाचवती येते. आणि मग त्यानंतर ती अहिल्याला हसतच म्हणते की काय झालं अहिल्या, आठवलं का तू लग्नाच्या वेळी माझ्या बहिणीसोबत कसं वागली होतीस ते, त्याचाच बदला घेण्यासाठी मी हे सगळं केलं. आता मी तुम्हा दोघांना जिवंत सोडणार नाही आणि आता तुम्हाला कोणी वाचवण्यासाठी सुद्धा येणार नाही. तो श्रीकांत तर तुझ्या सल्ल्याशिवाय काही करत नाही, प्रीतममध्ये तर काही हिंमत नाही, प्रियाला तर जगाची माहितीच नाही, आणि तो मोहन तर सांगकाम्या आहे आणि दामिनी एक नंबरची कार्टून. आता तुझा ना असाच अंत होणार, खरंच मला खूप वाईट वाटतंय. मात्र त्यावर आदित्य आणि अहिल्या काहीच उत्तर देत नाही. आणि तितक्यात ती दिशासुद्धा त्या ठिकाणी येते. ती हसतच म्हणत असते की सासू मॉम आलात का तुम्ही, मी किती वेळ तुमचीच वाट बघत होते. आणि मग ती हसतच अहिल्यासमोर जाते. ती अहिल्याला म्हणत असते की तुला प्रश्न पडला असेल ना की अनुष्काने हे सगळं का केलं, तर तिने हे सगळं ना तिच्या बहिणीसाठी केलं, माझ्यासाठी. आठवलं ना तुला, तू लग्नात माझ्यासोबत कसं वागली होतीस ते. सगळ्यांनी एकतर माझा अपमान केला आणि मग त्यानंतर माझ्या कानाखाली मारल्या, मला त्या घरातून हाकलून दिलं, माझं लग्न मोडलं, माझी प्रॉपर्टी गेली, मला जेलमध्ये जावं लागलं. आणि आता हे सगळं तुमच्या बाबतीत घडणार आहे. आणि ते ऐकून अहिल्या म्हणते की दिशा खरंच माझी चूक झाली. आणि ते ऐकून दिशा तर खूपच खुश होते आणि विचारते की काय बोललीस तू अहिल्या, परत एकदा बोल. आणि त्यावर अहिल्या म्हणते की दिशा खरंच माझी चूक झाली, तुला त्यावेळी कानाखाली नाही तर जोड्याने मारायला हवं होतं. आणि ते ऐकून अनुष्का तर खूप चिडते. तर दिशा म्हणत असते की शेवटी बोललीच. अहिल्या किर्लोस्कर बोलल्यानंतर असंच काहीतरी बोलणार मला माहीत होतं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत अनुष्का आणि दिशा प्रीतमला कॉल करतात. प्रीतम त्यांना विचारत असतो की नक्की काय हवंय तुम्हाला, सांगा, मी तुम्हाला ते सगळं देतो, पण प्लीज माझ्या आईला आणि आदित्य दादाला सोडा. आणि त्यावर त्या हसतच म्हणतात की तुझ्यासाठी अहिल्याची जी किंमत आहे ना तेवढ्या किमतीचे पैसे आम्हाला पाठव. आणि ते ऐकून मग प्रीतमला काय करावं ते सुचत नाही. तर श्रीकांत म्हणत असतो
त्यांना ट्रंक भरून पैसे पाठव, पण आपल्या आदित्यला आणि अहिल्याला सोडवून आण. तर दुसरीकडे दिशा आणि अनुष्का अहिल्याला गुडघ्यावर बसून त्या दोघींचीही माफी मागायला सांगतात आणि मग अहिल्या आदित्यच्या जीवासाठी गुडघ्यावर बसते आणि रडतच त्या दोघींना विनवणी करू लागते आणि हे सगळं बघून आदित्यला तर खूप त्रास होत असतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.